नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप। आत्ताचा जो व्हिडिओ आपण बनवतोय ना, तो फार महत्त्वाचा आहे। जे मोदींवरती टीका करतायत किंवा मोदींना असं म्हणतायत की मोदी आता राजकारणात नको, ते का नको आणि ते गेले तर काय होईल ना, या सगळ्या गोष्टींवरती आपण एक सविस्तर चर्चा करणार आहे। मी काय कुठले स्क्रिप्टेड व्हिडिओ बनवत नाही। मला जे वाटतं, जो माझा अभ्यास आहे, तो अभ्यास करून मी तुमच्याजवळ बोलत असतो। प्रत्येकाने ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावी, प्रत्येकाने। फार महत्त्वाचं आहे, फार महत्त्वाचं आहे। हे काय छोटी मोठी कुठली गोष्ट नाहीये। मी जे बोलतोय ना, हे तुमचं आणि आमचं भविष्य घडवणारी गोष्ट आहे। तुमचं आणि आमच्या जीवनावर आपल्या परिणाम करणारी गोष्ट आहे। मोदी फक्त काय मोदी आणि भाजपापुरतं मर्यादित नाहीये। मी तुम्हाला वारंवार सांगतोय, नरेंद्र मोदी हे नाव फक्त त्यांच्या भारतीय जनता पार्टीपुरतं आणि पंतप्रधान पदापुरतं महत्त्वाचं नाहीये। ते का नाहीये, कसं नाहीये, मी आपण सविस्तर बोलूया याच्याविषयी। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नरेंद्र मोदी जर हरले तर नक्की काय काय होईल। म्हणजे एक आपण असं एक ठोकताळे लावूया किंवा आपण असं इमॅजिन करूया, आपण एक असं मानूया की नरेंद्र मोदी हरल्यानंतर काय काय गोष्टी होतील। त्यातली सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे नरेंद्र मोदी जर हरले, ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होईल ती म्हणजे हे जे विरोधक आहेत, किंवा मी खास करून तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एक सविस्तर आपण बोलत बोलत पुढे जाऊया। काँग्रेसचा काळ होता, 70 वर्ष आपल्या देशावरती काँग्रेसने राज्य केलं। त्यावेळेला हिंदू, अनेक जण म्हणतात की त्यावेळेला हिंदू धोक्यामध्ये नव्हता का, किंवा त्यावेळेला हिंदूला कुठलं काय संकट नव्हतं का। तर बाबांनो, त्यावेळेला हिंदू हा शांत होता, आपली लोक सगळी शांत होती, गप्प गुमान बसून राहिली होती, यांना विरोध करणारा कोणी नव्हतं। पण आजच्या काळामध्ये ज्या या मुस्लिम लोकांना किंवा ज्या या समोरच्या मायनॉरिटीज लोकांना ज्या प्रकारचं एका विशिष्ट धर्माकडून, म्हणजे आपल्या हिंदू धर्माकडून ज्या प्रकारचा विरोध होतोय, ज्या प्रकारच्या गोष्टी बोलल्या जातात, म्हणजे आता काय झाली, हिंदू शहाणा झालाय, हिंदू जागलाय, हिंदूला समजलंय की आपण काय आहोत, आपण काय काय चुका केल्या, काय काय घडलं आपल्या सोबत। या सगळ्या गोष्टी आता हिंदूच्या मनामध्ये आहेत, डोक्यामध्ये आहेत। त्यामुळे हिंदू आता सरळ सरळ बोलायला मागे पुढे पाहत नाही। पण या सगळ्या गोष्टी होत असताना 70 वर्षात जो हिंदू शांत बसला होता, तो हिंदू या भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर, म्हणजे आत्ता, तेव्हाही अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये जेव्हा बाळासाहेब होते तेव्हाही हिंदू जागा होता, पण त्याला तेवढीशी पकड मिळवता येत नव्हती। पण ज्या वेळेला या नरेंद्र मोदींच्या हातात बहुमत आलं, त्या वेळेला खऱ्या अर्थानं हिंदूंच्या अनेक गोष्टी सुटू लागल्या। आता बारकाईने पुढे ऐका, जरा काळजीपूर्वक ऐका मी काय सांगतोय। आता तुम्ही म्हणाल की मी डायरेक्ट नरेंद्र मोदींचा संबंध एखाद्या विशिष्ट धर्माची किंवा हिंदू धर्माची का लावतोय, कशासाठी लावतोय, का म्हणून आम्ही हिंदू हिंदू करतोय। किंवा अनेक जण म्हणत असतील की हा बाकीची बेरोजगारी, शेती, बाकीच्या सगळ्या गोष्टी नाही आहेत का या देशामध्ये। मग काँग्रेसच्या 70 वर्षाच्या काळामध्ये काँग्रेसनं बेरोजगारी हटवली का, किंवा काँग्रेसनं शेतीची सगळी किती धोरणं आखली। म्हणजे 70 वर्षाची एखाद्या देशाची सत्ता एखादा जर पक्ष भोगत असेल ना, तर त्या पक्षानं त्या देशाचा कायापालट केला पाहिजे। अजूनही आमचा देश जगाच्या कित्येक पावलं मागे राहतो, याच्यासारखं दुर्दैव नाही कुठलं। आणि एक विशिष्ट गोष्ट म्हणजे, एक लक्षात घ्या तुम्ही, या काँग्रेसचं जर जेव्हा बारीक अभ्यास कराल ना, या सगळ्या अभ्यासामध्ये एक गोष्ट जाणवते की या काँग्रेसनं एका विशिष्ट धर्माला नेहमी तुच्छ समजलं, या विशिष्ट धर्मामध्ये नेहमी भांडणं लावली, या विशिष्ट धर्माला नेहमी संपवण्याचाच प्रयत्न केला। इतिहास आहे, याला इतिहास आहे। आणि हे जे इतिहास म्हणत असते ना, हे जे खालून टिवटिव करायला येत असेल कमेंटमध्ये, तुम्ही जरा इतिहास वाचा बारक्यानो, तुम्ही अजून लय लहान आहात या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी। असो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नरेंद्र मोदी जेव्हा आले तेव्हा अनेकांच्या, म्हणजे अनेक मुस्लिम लोकांच्या पोटात दुखू लागलं की आता हिंदूंचं सरकार आलं। नरेंद्र मोदी आल्यानंतर त्यांनी अनेक त्या सगळ्या जाहीरनाम्यामध्ये गोष्टी सांगितल्या, मग आम्ही CA रद्द करू, NRC रद्द करू, राम मंदिराचा मुद्दा सोडवू। 10 वर्ष आपण या सगळ्या गोष्टी ऐकल्या, विरोधकांकडून टीका झाली, यांच्याकडून देखील त्याला उत्तरं देण्यात आली। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झाली ते म्हणजे 500 वर्षानंतर आपल्या देशातलं राम मंदिर उभं राहिलं। कोणाच्या देशातलं? आपल्या। प्रभू श्रीराम कुठले? आमच्या हिंदुस्थानातले, आमच्या मातीतले। अयोध्या कुठे आहे? आमच्या देशात आहे। त्याच देशातल्या राम मंदिराला 500 वर्ष कोणी विरोध केला? कोण होतंय? का नाही उभं राहू शकलं? आज 70 वर्ष काँग्रेस जर म्हणताय ना की आम्ही हिंदू विरोधी नव्हतो, मग 70 वर्षामध्ये तुम्ही का नाही उभं केलं राम मंदिर? त्याच राम मंदिराच्या विरोधात तुम्हीच वकील उभे केलेत ना। मग तेच राम मंदिर आज नरेंद्र मोदींनी उभं केलं। आणि ही गोष्ट फक्त भारतातल्या मुस्लिमांना नाही, जगभरातल्या मुस्लिमांना, अनेक मुस्लिमांना, म्हणजे सगळ्यांनाच नाही पण अनेकांना ही नाही रुचली। त्यांना वाटलं काय यार, हे आपल्या मागून येऊन पुढे जातात, हे राम मंदिर उभं करतात, कधी ना कधीतरी याला पाडायचं, कधी ना कधीतरी याला तोडायचं। मी तुम्हाला आज सांगतो, या क्षणी सांगतो,
ज्या दिवशी नरेंद्र मोदी सत्तेवरून जातील, ज्या दिवशी भारतीय जनता पार्टी म्हणजे हे जे आपलं हिंदुत्ववादी सरकार आहे ज्या दिवशी जाईल ना, भले ते काय अगदी त्याला सुरुंग नाही लावू शकत, तोडू नाही शकत, पण त्या दिवशी यांच्याकडून आपल्या राम मंदिराची विटंबना करणं सुरू होईल। त्या दिवशी हे बाहेर पडतील, बाहेर पडून राम मंदिरावर दगडफेक करतील, बाहेर पडून आपल्या श्रीरामांच्या मंदिराला तोडण्याचा प्रयत्न करतील। हे लक्षात घ्या, हे लक्षात घ्या। त्यांच्या जिवारी लागले, कारण साले ते फक्त धर्मासाठी एक आहेत। आम्ही साले आमचे सगळे हिंदू, आम्ही भाजीपाल्याचा दर बघतोय, आम्ही पेट्रोल 1 रुपयाने महागलं की आमच्या तळपायाची आग आमच्या लगेच मस्तकात जाते। भाजी 10 रुपये म्हणजे आपली लायकी नाही बहुतेक 10-15 रुपयाची भाजी घेण्याची, आपले पेट्रोल घेण्याची, पण ती लोक धर्मासाठी उभे राहतात, कारण धर्म ते सर्वतोपरी मानतायत। आम्ही काय करतो? आज नरेंद्र मोदी गेले ना, ही गोष्ट माझ्याकडून लिहून घ्या, ही गोष्ट होणार आहे। आज नरेंद्र मोदी गेले तर 370 जे हटवलंय, आज जे ताट मानेनं त्या काश्मीरमध्ये तुम्ही आम्ही जाऊ शकतोय, फिरतोय, आपलं सैन्य तिथं जातंय, या सगळ्या गोष्टी पुन्हा काढल्या जातील। पुन्हा तेच सगळ्या गोष्टी, पुन्हा तोच आतंकवाद, पुन्हा तोच दहशतवाद त्या काश्मीरमध्ये पसरवला जाईल। त्याच काश्मीर मार्गे कित्येक दहशतवादी हल्ले आपल्या देशामध्ये पुन्हा येतील किंवा घडवले जातील। सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आम्ही कधी पाहणार आहोत की नाही, आम्ही या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे कधी जाणार आहोत की नाही, म्हणजे नरेंद्र मोदी आम्ही जर एका विशिष्ट चष्म्यातून जर पाहत असू ना, तर तुम्ही चुकताय बाबांनो, तुम्ही चुकताय। नरेंद्र मोदी हारणं म्हणजे संपूर्ण हिंदू धर्म हरल्यासारखं आहे। तुम्हाला आत्ता तुम्ही म्हणत असाल काय हा बोलतोय, नरेंद्र मोदी म्हणजे हिंदू धर्म, बाबांनो तुम्हाला माहित नाही याच्या मागच्या काही गोष्टी। तुम्ही अभ्यास करा, तुमचा अभ्यास तोकडा पडतोय। रोज एखादी रील बघून 30 सेकंदाची ते तेवढंच तुमच्या डोक्यात असतं, पण खोलवर जेव्हा आम्ही जातो, खोलवर जेव्हा आम्ही इतिहासाच्या सगळ्या गोष्टी पाहतो, तेव्हा आम्हाला समजतं की नक्की काय आहे, काय होतंय। हे काश्मीरी पंडित मारले, किती हिंदू होता या बांगलादेशमध्ये, किती हिंदू होते, पाकिस्तानात किती हिंदू होते, आज 1-2% हिंदू राहिलेत फक्त। मारून टाकले, नाही ऐकलं त्याला कन्वर्ट करून टाकलं, त्याला सगळ्यांना मारून फेकून टाकले। काय आम्ही करतोय आम्हाला समजत नाहीये। आम्ही म्हणजे मला समजत नाही एक गोष्ट की आमचा हिंदू इतका सहिष्णू झालाय, इतका सेक्युलर झालाय, म्हणजे हेच हिंदू का जे लढायांमध्ये कित्येक मागच्या काही 350-400 वर्षापूर्वी ज्यांनी लढाया गाजवल्या, या सगळ्यांना चिरून फाडून टाकलं, ते हिंदू आमचे आज भाजीपाल्याचा दर बघतायत, पेट्रोलचा दर बघतायत, याच्यासारखं दुर्दैव नाही। आणि नरेंद्र मोदी काय फक्त धर्म करणारा माणूस नाहीये। नरेंद्र मोदी हा तुमच्या एखाद्या गरीबाच्या घरात राशन देखील देणार आहे। नरेंद्र मोदी हा एखाद्या गरीबाच्या अकाउंटला 2000 रुपये तरी टाकणार आहे। जाऊन जरा कानोसा घ्या, 15 लाख वाले जे बडबड करत होते ना, अरे बाबांनो या 10 वर्षामध्ये 15 लाख पडले प्रत्येकाच्या अकाउंटवरती, नाही पण मी म्हणतो निदान 2 लाख रुपये तरी प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये पडलेत। तुम्ही जरा याचा बारकाईने अभ्यास करा, कित्येक योजना आजपर्यंत मिळतात, ते जाऊ द्या, ते सगळं सोडूया आपण बाजूला। पण नरेंद्र मोदी पडल्यानंतर, नरेंद्र मोदी हारल्यानंतर हरेल तो हिंदू धर्म, हरेल ते मला असं वाटतं की आपल्या हिंदू धर्मातल्या लोकांचं मनोबल, कारण हे एकदा हरलं ना, कारण हे बाकीचे सगळे आता फक्त त्या सगळ्या गोष्टीची वाट बघतायत की नरेंद्र मोदी कधी खाली उतरतायत आणि कधी आम्ही यांच्या प्रत्येक गोष्टीवरती हल्ले चढवतोय, एवढंच यांच्या डोक्यात आहे। बाबांनो आता मी काय सगळं तुम्हाला सांगण्याइतकं म्हणजे ती फार मोठी अभ्यासपूर्ण गोष्ट झाली, अगदी बारीक सारीक विषयांना हात घालून बोलायचं झालं तर, पण एक वरचेवर तुम्हाला सांगतो, नरेंद्र मोदी हारले तर खूप काही हारलंय, एवढं मात्र लक्षात ठेवा। तुमचं एक मत तुमच्या धर्माला ताट मानेन जगायला शिकवेल, तुमचं एक मत तुमच्या आया बहिणींच्या सुरक्षेचं असेल, कारण जर कदाचित, कारण आज काय होतंय, आज आपण आवाज उठवतोय त्यांना ते रुचत नाहीये, त्यांना असं वाटतं की हे साले आता हे करायला लागले, हिंदू सगळे बाहेर यायला लागले, ताकद दाखवायला लागले। जेव्हा आपली सत्ता जाईल ना, तेव्हा हे सगळे हे मागचा पुढचा विचार करणार नाही तुमच्या आया बहिणींना आत टाकताना, यांची पार्श्वभूमीच ती, यांचा इतिहास असतो। या सगळ्या गोष्टीच्या दरम्यान नरेंद्र मोदी किती महत्त्वाचे आहेत त्याचा आम्हाला एकदा तरी थोडासा अभ्यास करावा लागेल। मी काय तुम्हाला सगळं सांगत नाही, तुम्ही समजून जा, तुम्ही शहाणे आहात, अभ्यास करा, तुमचं एक मत, मी काय तुम्हाला मतदान नरेंद्र मोदींना कराच किंवा असं काय सांगायला नाही आलोय, पण नरेंद्र मोदी हरले तर काय होईल ना, त्याचा जरासा अभ्यास करा, थोडासा अभ्यास करा, आणि तो अभ्यास केल्यानंतर तुम्हाला समजेल की नक्की नरेंद्र मोदी किती महत्त्वाचे आहेत। भेटू पुन्हा एकदा का नवीन व्हिडिओ, तुर्तास धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।